प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी मुंबई दौऱ्यावर असून ते नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना नाना पटोले म्हणाले की हे गरिबांच्या विरोधातले सरकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे। विरोधक राजकारण करतात असे म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी। सरकार यांचे आहे, मात्र तरीही नराधम बिनधास्तपणे आहेत आणि अशा प्रकारचे बलात्कारी घटना घडत आहेत। अशा वेळी सरकारने योग्य कारवाई करण्यापेक्षा विरोधकांवर टीका करणे आणि भ्रष्टाचार करणे यावरच वेळ घालवत आहेत। राज्यात न शेतकरी ना तरुण न राज्यातली जनता सुखी आहे। तरुणांच्या हाताला रोजगार नाही, यावर कोणतीही उपाययोजना न करता केवळ तिजोरीची लूट करण्याचे काम सरकार करत आहेत। हे सरकार लुटोबाटो मध्ये लागले आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी दिली आहे। जळगाव मध्ये त्या जिल्ह्यातली लोक तीर्थयात्रे करण्यासाठी गेलेले होते। नेपाळमध्ये बस उलटून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज सगळी प्रेत आज जळगाव मध्ये आलेली आहे। अगर थोड्या भावना आणि थोडंसही माणुसकी असती तर आज नरेंद्र मोदी आणि भाजपने तो कार्यक्रम रद्द केला असता। एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करतात आहेत। म्हणजे संवेदनशील मंत्री प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आज आपण महाराष्ट्रात पाहतोय। असो त्यांनी काय त्यांचे कार्यक्रम घ्यायचे, कारण की अखेरी हा तर जनतेच्या पैशाने कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रम आहे, म्हणजे याचा अर्थ जनतेच्या पैशाने आहे। इकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि त्यांच्याच पैशावर हे कार्यक्रम घेऊन मीठ चोरतात आहे का, असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे। बघा, निवडणुका तर केव्हा लागतील हा अजून काही सांगता येत नाही, कारण की निवडणूक आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतं असं चित्र आपण पाहतोय। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्ये बोलत होते की 1 नेशन 1 इलेक्शन आम्हाला आणायचं आहे, पण देशामधल्या 4 राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे 2 राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या। त्यामुळे ती एक शंका आहे। पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुव्यवस्थेची ती भयावह आहे। शाळेतल्या मुली सुरक्षित नाही, एक घटना नाही बदलापूरची, अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहेत। म्हणजे घराच्या समोर उभ्या असलेल्या 13 वर्षाच्या पोरीला उचलून घेऊन जाऊन नराधमांनी सोडलं नाही असं आता कायद्याचा, पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे। आता यांना ते पण बोलायला लाज वाटतं की नाही वाटत, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। सत्ता तुमच्या हातात आहे, हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात, याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का? आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने